तुमच्यापेक्षा कमी नॉलेज किंवा कमी एक्सपिरियन्स किंवा कदाचित कमी टॅलेंट असलेली लाखो लोक आज पैसे कमवत आहे आणि दुसरीकडे खूप टॅलेंट असूनही अनेक लोकांना क्लायंट्स मिळत नाहीये, जॉब मध्ये ग्रोथ होत नाहीये, बिझनेस मध्ये ग्रोथ होत नाहीये, बिझनेस वाढत नाहीये. याचं कारण म्हणजे फक्त स्किल नसतं, त्यामागे एक गोष्ट असते जी म्हणजे आहे पर्सनल ब्रँडिंग. आजच्या काळात लोक आधी व्यक्तीवर विश्वास ठेवतात आणि नंतर त्या व्यक्तीचं सर्व्हिस आणि प्रोडक्ट घेतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पर्सनल ब्रँड का महत्वाचं आहे, ते काय असतं नेमकं, त्याच्या थ्रू तुम्ही पैसे कसे कमवू शकतात आणि जर तुम्ही झिरोवर जरी असाल ना तरी त्याची सुरुवात कशी करायची आहे ना, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. सर्वात आधी पर्सनल ब्रँडिंग म्हणजे काय नेमकं ते आपण समजून घेऊ. सोप्या भाषेमध्ये जर मी सांगायला गेले ना, तुमच्या नावाने लोकांनी तुमची काय इमेज झालेली असते ना, ते म्हणजे असतं पर्सनल ब्रँड. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आपण आठवतो आणि त्याच्यासोबतच आपल्याला काही गोष्टी, म्हणजे एखाद्याच फायनान्स म्हटलं की एखादा व्यक्ती आपल्याला आठवतो, फिटनेस म्हटलं की एखादा सर आपल्याला आठवतो, त्यांचं पर्सनल ब्रँड असतं. पर्सनल ब्रँड म्हणजे प्रोफाईल पिक्चर आणि लोगो ह्या गोष्टी नसतात. पर्सनल ब्रँड म्हणजे लोकांच्या मनामध्ये तुमची काय इमेज आहे आणि ते कसं तुमच्यावर विश्वास करतात, तो म्हणजे असतो पर्सनल ब्रँड. आता एक उदाहरण घेऊन आपण सिम्पली समजून घेऊया. दोन ग्राफिक डिझायनर आहे, एक ग्राफिक डिझायनर म्हणजे दोघांच्या प्राइस पण सेम आहे, पण एक ग्राफिक डिझायनर सोशल मीडियावर नाहीये, तो काहीच टाकत नाही, आणि दुसरा ग्राफिक डिझायनर जो आहे बिफोर आफ्टर प्रोजेक्टचे रिव्ह्यूज, क्लायंट सोबत जे पण काही त्यांनी फीडबॅक दिले ते टाकलं, स्वतःचे नॉलेज, एक्सपिरियन्स, टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत गेला, रोज इंस्टाग्रामवर काही ना काही त्यांनी टाकलं, रोज नाही आठवड्यातून 3 ते 4 वेळा तरी ऍटलीस्ट. तर त्या पर्सनल ब्रँडिंगचं एक ऍडव्हान्टेज तो सेकंड नंबरचा जो ग्राफिक डिझायनर आहे त्याला जास्त होईल. क्लायंट त्याला फर्स्टली निवडेल, कारण विश्वास आणि लोकांचे विश्वास त्याच्यावर ऑलरेडी आहे, तर त्याला जास्त प्रायोरिटी ठेवेल आणि सेकंड जो ग्राफिक डिझायनर आहे त्याला क्लायंट आधी चूज करेल. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, अनेक लोकांना वाटतं की इंस्टाग्रामवर अकाउंट असणं म्हणजे पर्सनल ब्रँडिंग असतं. असं अजिबात नाहीये. जर तुम्ही फक्त आणि फक्त रोज सेल्फी टाकत असाल, ट्रॅव्हल फोटो शेअर करताय, डेली लाईफ अपडेट्स तुम्ही देत असाल, तर ते सोशल मीडियाच असणार. तुमच्यासाठी ते एटीएम नाही होऊ शकत. पण जर एखाद्या विषयावर तुम्ही सातत्याने काहीतरी टाकत आहात, प्रॉब्लेमचे सोल्युशन्स तिथे देत आहात, तुमचे एक्सपिरियन्स तिथे शेअर करत असाल, तर तुम्ही स्वतःचा पर्सनल ब्रँड तयार करत आहात. सोशल मीडियावर उपस्थित असणं म्हणजे पर्सनल ब्रँड तयार करणं असं अजिबात नाहीये. ह्या दोन्ही गोष्टी बिलकुल वेगळ्या आहेत. आता प्रश्न येतो की पर्सनल ब्रँडिंग मधून पैसे कसे कमवू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे क्लायंट. जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर तुम्हाला क्लायंट शोधण्याची गरज पडत नाही, कधीच कमी पडत नाही, कारण क्लायंट स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. दुसरं म्हणजे कंसल्टिंग, लोक तुमच्या नॉलेजसाठी पैसे देतात. तिसरी गोष्ट म्हणजे कोर्सेस अँड डिजिटल प्रॉडक्ट्स. जर तुम्ही एखाद्या विषयात चांगले असाल तर लोक ते शिकण्यासाठी पैसे द्यायला सुद्धा तयार होतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे ब्रँड कोलॅबोरेशन. कंपन्या अशाच लोकांसोबत काम करतात ज्यांच्यावर ऑडियन्स विश्वास ठेवतो. आणि पाचवी गोष्ट म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज, इव्हेंट्स, तिथे ते बोलवतात, इन्व्हाइट करतात, पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज, पार्टनरशिप, हे सगळं मजबूत पर्सनल ब्रँड मुळेच फक्त शक्य आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पण आता एक मोठा गैरसमज आपण काढू. पर्सनल ब्रँडिंग साठी लाखो फॉलोअर्स लागत नाही, रॅन्डम फॉलोअर्सची गरज नाहीये. 1000 लॉयल फॉलोअर्स सुद्धा तुमचं पर्सनल ब्रँड बऱ्यापैकी बिल्ड करून देऊ शकता. कारण रॅन्डम फॉलोअर्स फक्त व्ह्यूज देतात, लॉयल फॉलोअर्स तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुमच्याकडून शिकतात आणि गरज पडली तर तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट देखील घेतात. म्हणून फॉलोअर्स काउंट पेक्षा ट्रस्ट जास्त मॅटर करतो आणि तेच महत्वाचं असतं. ठीक आहे. आज जर तुम्ही विचार करत असाल की यार माझ्याकडे आता एकही स्किल नाहीये, मग मी काय शेअर करू, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना फक्त एक्सपर्ट गरज नाही एक्सपर्टीजची, लोकांना प्रामाणिक अनुभव देखील खूप जास्त आवडतो. तुम्ही आज जे शिकत आहात ते तुम्ही तिथे लोक उद्या त्या गोष्टी शिकणार आहे आणि ते तुम्ही तिथे शेअर करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही AI शिकत आहात, दररोज एक टूल तुम्ही त्यांना सांगू शकता. डिजिटल मार्केटिंग जर तुम्ही करत असाल, काय शिकलेला नवीन स्ट्रॅटेजी तुम्ही लोकांना शेअर करू शकता. फिटनेस प्रोसेस मध्ये असेल तर ते तुम्ही दाखवा. लोकांना परफेक्शन पेक्षा रिअल जे लोक असतात ते जास्त आवडतात. आता बिगिनर्स म्हणून सुरुवात कशी करायची ते आपण सर्वात आधी बघून घेऊ. सर्वात आधी एकच निश तुम्हाला निवडायची आहे. लोकांनी तुम्हाला कोणत्या विषयावर ओळखावं हे आधी तुम्ही स्वतः ठरवून घ्या. डिजिटल मार्केटिंग, फायनान्स, फिटनेस, लाईफस्टाईल, AI, करिअर गायडन्स, ट्रॅव्हल रिलेटेड कॉन्टेंट, अशा काही एक्सपर्ट मधला कोणता तरी एखादा विषय तुम्ही निवडू शकता. एकाच अकाउंटवर 10 टॉपिक मध्ये व्हिडिओज नका टाकू, लोक गोंधळून जातात. आणि जेव्हा तुम्ही एकाच अकाउंटवर 10 टॉपिक वर बोलतात, ऑडियन्स कन्फ्यूज होते आणि तो कधीच पर्सनल ब्रँड बिल्ड करू शकत नाही. तो जो क्रिएटर आहे तो नेहमी स्ट्रगल करेल. त्यानंतर तुमच्या ऑडियन्सचे तुम्ही प्रॉब्लेम समजून घ्या, त्या विषयावर
व्हिडिओज बनवा, ते विषय रिसर्च करा, त्यांना कोणती भीती वाटते, कोणत्या स्किलची गरज आहे, युट्यूब गुगलवर ते सर्च करा. एकदा हे तुम्ही डिसाईड केलं ना, कॉन्टेंट आयडिया तुमच्याकडे कधीच संपणार नाही आणि तुम्हाला इझी जाईल कॉन्टेंट क्रिएशन. यानंतर कॉन्टेंटचं प्लॅन कसा तयार करायचं ते मी तुम्हाला सांगते. कॉन्टेंट मे बी 3 प्रकारचे असू शकतात. पहिलं एज्युकेशनल कॉन्टेंट, ज्यामध्ये तुम्ही लोकांना काहीतरी शिकवाल. दुसरं म्हणजे एक्सपिरियन्स बेस्ड, ज्यामध्ये तुमचं स्वतःचा अनुभव, तुमच्या चुका, शिकलेले धडे तुम्ही शेअर करा. तिसरं प्रूफ म्हणजे कॉन्टेंट, ज्यामध्ये रिझल्ट, केस स्टडीज, क्लायंट्सचे सक्सेस स्टोरीज हे तुम्ही दाखवाल तर आरामशीर लोक. आणि ह्या 3 प्रकारच्या कॉन्टेंट मुळेच नॉलेज मिळतं आणि त्या बेसिसवर तुमचं नॉलेज एनहान्स होत चालतं आणि तिथून तुम्ही लोकांचा ट्रस्ट बिल्ड करू शकता. हे सगळं करताना तुम्हाला ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं की हे सगळं करताना ना 1-2 दिवसामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार नाहीये. भरपूर लोक कन्सिस्टन्सी ब्रेक करतात. व्ह्यूज आले नाही म्हणून लगेच थांबून जातात, निराश होतात आणि असा पर्सनल ब्रँड कधीच बिल्ड होत नाही. व्हायरल व्हिडिओ गेला नाही म्हणून निराश होण्याचं कारण नाहीये, कारण तुमच्या शेकडो छोट्या छोट्या स्टेप्स मुळेच तुमचं पर्सनल ब्रँड बिल्ड होत असतं. व्हिडिओ व्हायरल होण्यामुळे तुम्हाला कदाचित रॅन्डम व्ह्युअर्स आणि रॅन्डम फॉलोअर्स मिळू शकतात, पण पर्सनल ब्रँड बिल्ड करण्यासाठी जेव्हा ते व्ह्युअर्स तुमच्या अकाउंटवर येतील तेव्हा त्यांना ट्रस्ट झाला पाहिजे की हा हे पर्सन कन्सिस्टंटली वर्क करताय आणि हे काहीतरी प्रोफेशनलिझम वगैरे मेंटेन करून आपल्याला काहीतरी व्हॅल्यू डिलिव्हर करू शकतं. तेव्हा तुमचा पर्सनल ब्रँड एवढा वर्थ ठरेल की समोरचा व्यक्ती तुमच्यावर विश्वास करून तुमच्याकडून तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्टसाठी तुम्हाला अप्रोच करेल. शेकडो छोट्या छोट्या ऍक्शन्स मुळे तयार होते हे पर्सनल ब्रँड. प्रत्येक व्हिडिओ म्हणजे तुमचा पर्सनल ब्रँड मध्ये केलेली तुम्ही एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट असते. व्ह्यूज कमी असलेले चालतील पण सातत्य सोडू नका, कारण प्रत्येक व्हिडिओच्या मागे तुमचा कॅमेरा कॉन्फिडन्स वाढतो, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होते, ऑडियन्सला तुमची ओळख बिल्ड करून देतात. आता शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या काळामध्ये अटेन्शन ही एक नवीन करन्सी झालेली आहे. फक्त अटेन्शन पुरेसं नाही, त्या अटेन्शनला ट्रस्ट मध्ये बदलणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता पर्सनल ब्रँड म्हणजे हेच आहे की जेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्यावर ट्रस्ट करतो तेव्हा तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येतात, क्लायंट स्वतः तुम्हाला अप्रोच करतात, कंपनी कोलॅबोरेशनसाठी रेडी होतात, इव्हेंट्स मध्ये लोक बोलवतात, नॉलेज तुमच्यासाठी इन्कम ठरू शकतो. म्हणून सोशल मीडियावर फक्त वेळ वाया घालवू नका, स्वतःची ओळख तयार करा. लोकांनी तुमचं नाव ऐकल्यावर एका विषयासाठी तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, तेच खरं पर्सनल ब्रँड असतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. शेवटी एवढंच सांगते, जॉब तुम्हाला सॅलरी देऊ शकतं, स्किल तुम्हाला इन्कम देऊ शकतं, पण पर्सनल ब्रँड तुम्हाला अशा अपॉर्च्युनिटीज देतो ज्या कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतं. त्यामुळे आजपासून सुरुवात करा. परफेक्ट होण्याची अजिबात वाट बघू नका, कारण परफेक्ट क्रिएटर कोणीच नसतो. सातत्य व्हॅल्यू देणारं म्हणजे कन्सिस्टन्सी व्हॅल्यू देणारी तुम्ही एक क्रिएटर बनला. एखादा क्रिएटर जो कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतो आणि व्हॅल्यू डिलिव्हर करतो, तो क्रिएटर कधी ना कधी नक्की यशस्वी ठरतो. सातत्याने जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला, कन्सिस्टन्सी ब्रेक नाही केली, तर तुम्ही नक्की एक यशस्वी क्रिएटर होऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल मराठी कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 0 फॉलोअर्स पासून पर्सनल ब्रँड बिल्ड करण्यासाठी 30 दिवसांचा जो ऍक्शन प्लॅन पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.